नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी उडदाचे पापड बनवलेले आहेत, ते पण घरीच मसाला तयार करून हे पापड मी बनवलेले आहेत। खूप छान खुसखुशीत आणि असे लज्जतदार असे होतात। तुम्हाला मी इथे एक पापड तळून पण दाखवते। हे पहा, एकदम छान असा हा तेलामध्ये फुलला गेलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता, एकदम रंगही खूप छान आलेला आहे। तर त्यासाठी उडदाची डाळ स्वच्छ पुसून चाळून निवडून दळून आणायची आहे, एकदम बारीक मैद्यासारखी। आणि इथे हे उडदाचं पीठ तयार आहे, चाळून घेतलेला आहे। आणि हा जो मसाला आहे तो मसाला मी घरीच बनवलेला आहे, त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम छान असं पीठ इथे तयार झालेलं आहे। मसाला टाकल्यानंतर सर्व एकजीव करून घ्यायचं आहे पीठ। आणि यामध्ये 1.5 ग्लास पाणी लागणार आहे मळण्यासाठी। तर पाणी जे आहे ते मधोमध पिठाच्या टाकायचं आहे, म्हणजे पीठ इकडे तिकडे उडत नाही। आणि पीठ असं गोल फिरवून घ्यायचं आहे आणि हळूहळू पीठ हे मिक्स करायचं आहे, नाहीतर पीठ इकडे तिकडे खूप पटकन उडलं जातं, कारण खूप बारीक असतं पीठ हे मैद्यासारखं। त्यामुळे जरा थोडंसं हळूच हे पीठ मळून घ्यायचं आहे। 1 किलो पिठासाठी कंप्लीट 1.5 ग्लास म्हणजे 400 ml तरी हे पाणी इथे लागतं, म्हणजे पीठ हे व्यवस्थित असं मळलं जातं। जास्त कडकही मळलं जात नाही आणि खूप मऊ पण मळलं जात नाही। हे पहा, इथे हे पीठ मळून झालेलं आहे, त्याला थोडंसं मी तेल लावलेलं आहे आणि कॅरी बॅगमध्ये ठेवलेलं आहे। आणि 2 तासानंतर हे पीठ मी आता ठेचून घेणार आहे। ते पण पाटा वरवंटा घेतलेला आहे, पाटा वरवंट्याला थोडंसं तेल लावायचं आहे। वाटलंच तर हे जे पीठ आहे ते दुसऱ्या दिवशी जरी ठेचलं तरी पण चालू शकतं, पण मी 2 तासानंतर हे पीठ ठेचायला घेतलेलं आहे। आता या पिठाला सर्व बाजूनी तेल लावायचं आहे। तेल आपलं स्वयंपाकात जे वापरतो तेच घेतलेलं आहे, सूर्यफुलाचं। तर इथे व्यवस्थित असं हे ठेचून घ्यायचं आहे। ठेचून घेतल्यामुळे पापड एकदम लांबले जातात, सरासर असे लाटले जातात, म्हणून हे ठेचून घ्यायचं आहे। आणि मऊ पण पीठ ते होतं ठेचल्यामुळे। आणि तेल लावून ठेचून व्यवस्थित घेऊन असं चपटं झालं पाहिजे हे पीठ असं। इथे या प्रकारे ठेचून झालेलं आहे। आणि आता या पिठाचे गोळे बनवून घ्यायचं आहे, ते पण असं कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने, किंवा गोळासुद्धा तुम्ही तयार करू शकता कापून। आणि हे एका कॅरी बॅगमध्ये आता परत ठेवून द्यायचं आहे। आणि एक एक गोळा असा काढून ठेवायचा आहे बाजूला, आणि तो परत व्यवस्थित असा मऊ ठेचून घ्यायचा आहे तेल लावून। इथे पहा, या पद्धतीने या पापडाच्या पिठाला जेवढं ठेचून घेऊ तेवढा पापड व्यवस्थित असा होतो, पातळ पण होतो आणि खूप असा लांबला जातो आणि लाटायलाही त्रास होत नाही। म्हणून त्याला जेवढं ठेचता येईल तेवढा हा ठेचून घ्यायचा आहे। ठेचून झाल्यानंतर असा रोल बनवायचा आहे आणि रोल करून असा एकजीव करून घ्यायचा आहे हाताने असं दाबून व्यवस्थित। आणि त्याची अशी लांब अशी वळकुटी बनवायची आहे। आता मी इथे परत ठेचून घेतलं आहे आणि या पद्धतीने याला परत तेल लावून घ्यायचं आहे, मऊ करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने मळून घ्यायचं आहे, रोल असा करून घ्यायचा आहे, म्हणजे लाटी करायला सोपं जातं। आता सगळे रोल या पद्धतीने करून घ्यायचे आहेत आणि एका कॅरी बॅगमध्ये ठेवून द्यायचे आहेत। नंतर त्याचे गोळे करून घ्यायचे आहे। दोन्हीही बाजू या व्यवस्थित अशा फोल्ड करायच्या आहे, एकजीव करायच्या आहे आणि याला तेल लावून असं ठेवून द्यायचं आहे। या पिठासाठी जवळजवळ इथे 4 पळ्या हे तेल मी वापरलेलं आहे, म्हणजेच अर्धी वाटी तरी तेल याला लागणार आहे। तर या पद्धतीने हे सर्व कट करून घ्यायचे आहेत। पिठाचे छोटे छोटे गोळे किंवा
चाकूच्या साहाय्याने या लाट्या करून घ्यायच्या आहेत आणि या लाट्यांना नंतर परत तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे लाट्या एकमेकांना चिकटणार नाही आणि चिकटल्या तरी पण पटकन तेलामुळे निघल्या जातात। आणि ह्या लाट्या करून झाल्यानंतर त्या एका कॅरी बॅगमध्ये भरून ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस पापड लाटायला सुरुवात करायची आहे। हे पहा, या पद्धतीने या कॅरी बॅगमध्ये सर्व लाट्या मी भरून ठेवलेल्या आहेत। आता दुसऱ्या दिवशी दुपारी हे पापड लाटायला मी सुरुवात करणार आहे। एवढी लाटी लाटून झाली की त्याला पीठ लावायचं आहे, ते पण एकाच बाजूने, आणि एका बाजूने जे पीठ लागलेलं आहे ते असं झटकायचं आहे आणि दुसरी बाजू जी आहे ती त्यावर ठेवून अशी फिरवायची आहे आणि मग पापड लाटायला सुरुवात करायची आहे। नंतर परत पीठ लावायची याला गरज पडत नाही। या प्रकारे पापड हा लाटून घ्यायचा आहे। पापडाचं पीठ एकदम छान असं भिजल्यामुळे पापड हा सरासर असा लाटला जात आहे। इथे पाहू शकता तुम्ही। या प्रकारे सर्व पापड हे लाटून घ्यायचे आहे आणि साडीवर किंवा बेडशीटवर हे पापड ठेवायचे आहे। पहा, इथे हा पापड लाटून झालेला आहे। एकदम छान असा हा पापड लाटला गेलेला आहे। आता हा बेडशीटवर टाकायचा आहे। या प्रकारे सर्व पापड हे लाटून घ्यायचे आहे आणि असे बेडशीटवर सुकवू द्यायचे आहेत। आणि पापड ज्यावेळेस असा थोडासा वाकडा व्हायला लागतो त्यावेळेस पापड हे गोळा करून ठेवायचे आहेत। इथे हे पापड तयार झालेले आहेत। हे पाहू शकता तुम्ही, एकदम छान असे झालेले आहेत। आता या पापडांना जे मी ऊन दाखवले ते एकदम सकाळचं ऊन होतं, कोवळं ऊन होतं, तर त्या कोवळ्या उन्हामध्येच हे पापड वाळवायचे आहेत। खूप कडक उन्हामध्ये जर वाळवले तर तुकडे पडू शकतात त्याचे। याप्रमाणे सर्व पापड हे झालेले आहेत। आता तुम्हाला हा पापड मी भाजून दाखवते आणि तळूनही दाखवते। हे पहा, छान असा हा भाजला गेलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।